इंदोरीकर महाराज यांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा संगमनेरमध्ये पार पडतोय आणि पारंपरिक रुखवत जे आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आला आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर सुंदररीत्या याची मांडणी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे पाहिला गेलं तर पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असणार आहे। 300हून अधिक पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि रुखवतासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काय या रुखवतासंदर्भात अधिक माहिती काय द्याल? रामकृष्ण हरी। खरं तर महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती परंपरा आता खरं तर चित्रात दाखवावी का काय असा प्रश्न आलेला आहे आणि म्हणून रुखवतामध्ये आम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे नऊवारी साडीतल्या महिला आणि धोतर सदऱ्यातले पुरुष अशा पद्धतीने या ठिकाणी रुखवतामध्ये मांडणी केलेली आहे। अगदी मुलीला पाहण्याचा जो कार्यक्रम आहे ज्याला वधूपरीक्षण म्हणतो त्या वधूपरीक्षणापासून तर अगदी लग्न जमणं, मेहंदी होणं, हळद होणं, लग्न लागणं, मिरवणूक निघणं, त्यानंतर मुलीची पाठवणी होण्यापर्यंत तर डोहाळे जेवणापर्यंत असे सगळे प्रसंग आम्ही पुढे पुढे मांडलेले आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढीला कळावं की महाराष्ट्राची परंपरा कशी होती। कारण यापूर्वीच्या काळामध्ये असे कार्यक्रम व्हायचे। आता त्याचं स्वरूप बदललेलं आहे, त्याच्यामध्ये जी आधुनिकता आलेली आहे, पण त्या पाठीमागे आपला इतिहास आपण विसरता कामा नये, तो आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावा, तोही विवाहाच्या निमित्ताने। आणि म्हणून आदरणीय हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या या कार्यक्रमामध्ये त्यांच्या प्रतिमेला साजेसा तो रुखवत असावा आणि म्हणून आम्ही अशाच पद्धतीची निवड केली आहे की ज्याच्यामध्ये पारंपरिक काही असावं की ज्याच्यामुळे महाराष्ट्राची परंपरा, संत परंपरा, वारकरी परंपरा या सगळ्या परंपरांचा मिलाप ज्या रुखवतात असेल असं रुखवत आपल्यासमोर मांडावा अशी कल्पना होती। या अगोदर कुठं हा मांडला होता? नाही, या अगोदर आम्ही मांडला होता, पण तो वेगळ्या पद्धतीने होता। पण आता मात्र आम्ही ठरवून त्यांच्या प्रतिमेला साजेल, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या प्रतिमेला साजेल, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेल अशा पद्धतीचा रुखवत करण्याची आम्ही मानस तयार केला आहे। एक शेवटचा प्रश्न, प्रत्येक विवाह सोहळे तुम्ही पाहतायत लोकप्रतिनिधीचे आणि हा महाराजांच्या मुलीचा कन्येचा विवाह सोहळा होत आहे, काय वेगळं चित्र पाहायला मिळतं? वेगळं चित्र असं म्हणता येईल की यामध्ये जे लोक येत आहेत ते स्वयंस्फूर्तीने येत आहेत। मोठी जागा आहे आणि जागा यासाठी आहे की महाराजांचं कामच इतकं मोठं आहे की त्यांनी या अगोदर असंख्य लोकांच्या हृदयामध्ये जागा तयार केलेली आहे आणि त्यांच्यामुळे कितीही लोकांना नाही म्हटलं तरी आम्ही इथे 3 दिवसापासून आहोत। 3 दिवसापासून काही लोक इथे येऊन थांबत आहेत आणि असा विचार करतायत माझी जागा कुठे असणार आहे। म्हणजे हे वेगळेपण आहे की इतर पुढाऱ्यांमध्ये कदाचित लोकांना बोलवावं लागत असेल, पण इथे मात्र स्वयंस्फूर्तीने लोक येत आहेत, वारकरी लोक येत आहेत किंवा सामान्य कुटुंबातले लोक येत आहेत आणि त्यांना हे लग्न स्वतःच्या मुलीचं लग्न वाटतंय। धन्यवाद। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणि एकंदरीत पाहिला गेलं तर आपण थेट पाहू शकतात अशा पद्धतीमध्ये पारंपरिक रुखवताची मांडणी जी आहे ते सुंदररित्या या ठिकाणी करण्यात आली। प्रत्येकाच्या नजरा ज्या आहेत ते या रुखवताकडे लागल्या गेल्या आहेत। प्रत्येकजण या रुखवताला पाहण्यासाठी थांबलेला आहे। आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या विवाह सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इंदोरीकर महाराज नेमकं काय बोलतील याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलंय। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, संगमनेर।